इथे येऊन असा सत्कार 15-20 वर्षानंतर करायला हवं तुमच्याकडे. असं कॉलेजनी तुम्हाला बोलवावं आणि तुमचा सत्कार करावा ऑलमोस्ट सगळ्यांना. बरं मी का पहिली गोष्ट सांगतो. 97, 98, 99चे 3 कॅम्प केले मी. पहिल्या कॅम्पला दुसऱ्या दिवशी आजारी चक्कर येऊन पडलो. 4 दिवसानंतर दीक्षित सर, साळुंके सर, उजवणकर सर त्यांनी घरी पाठवलं. दुसरा कॅम्प राशी भोसे पूर्ण झाला. तिसरा कॅम्प फुलगावमध्ये शाळेमध्ये पलीकडे. मग कॉलेज संपलं आणि त्यानंतर मी आलो ह्या म्युच्युअल फंड फील्डमध्ये. आता म्युच्युअल फंड फील्डमध्ये 22 वर्ष झाले आणि यात जवळपास 15 देशांमध्ये 3000 क्लायंट मॅनेज करतोय आणि टोटल पैसे आहेत माझ्याकडे 450 कोटी रुपये. अंदाजे इन्कम कोणी गेस करेल किती असेल महिन्याला, वर्षाला? कोणी? आता फक्त चॉकलेट आणायचं विसरलो मी. अंदाजे किती असेल महिना किंवा किती महिना इन्कम आल्यावर तुम्ही सुखी, समाधानी, आनंदी राहाल? 5 लाख. अजून अजून कोणी? मला 1 लाख मिळालं तरी होतं. 1 लाख. अजून कोणी? बोलायचं बिंदास. मी म्हणजे मित्रच आहे तुमचा. किती? एखादा 10,000 खुश असेल तर त्यांनी 10,000. एकाला 1 कोटी पाहिजे ते 1 कोटी. 2.5 लाख. कसे मिळवायचे ते मी सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही बोला, बिंदास बोला. 5 लाख, 2.5 लाख, 10 लाख महिना. अजून 80, 10, 1.5, 3. आता माझा अंदाजे इन्कम किती असेल महिना? महिना अंदाजे आलोय 2 व्हीलरला 15 ते 20 लाख रुपये महिना. आयुष्याची सुरुवात झाली होती झोपडपट्टीपासून. स्वतःवर एक आत्मचरित्रही लिहिलेलं आहे. आत्मचरित्राचं नाव आहे स्लम टू मिलेनियर. त्यात सगळं लिहिले. झोपडपट्टीत जुगार खेळायचो, पोके करायचो, चोरे करायचो, सगळं. ग्रॅज्युएशन पर्यंत काहीच नव्हतं माहिती. मॉडर्नमधून ग्रॅज्युएशन झालो, नंतर युनिव्हर्सिटी गेलो MA करायला. MA करता करता नंतर क्रेडिट कार्डचं काम करायला लागलो. इकॉनॉमिक्समध्ये मी MA केलं. मग रिझल्ट येईपर्यंत 3 महिने पेट्रोल पंपावर थांबून काम केलं क्रेडिट कार्ड घ्यायचं. जसं आपल्याला दिसतं ना मुलांमध्ये कार्ड घ्या घेतात, ते काम मी केलं. 2200 रुपये पगार. तिथून 2004 साली आमच्या घरात भांडणं झालं. तुला भावांना वगैरे जून 2004. 2004ला भांडणं झाल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये YCM जो दवाखाना आहे, सरकारी दवाखाना, तिथलं बिल आलं होतं 1400 रुपये. आणि 1400 रुपये भरायला माझ्याकडे पैसे नव्हते. आणि माझ्यावर हात मोडला होता. इथं 18 टाके होते, वडिलांना 30-35 टाके होते. चुलत भाऊच होतो. त्या रात्री असा विचार आला होता की मी स्वतःला आत्महत्या करावी, मारून घ्यावं किंवा समोर त्यांचे मर्डर करावे. काय करायला पाहिजे होतं? काय करायला पाहिजे होतं? त्या दोन्ही गोष्टी केल्या असत्या तर मी इथं नसतो. त्या रात्री रात्रभर रडलो. म्हणजे जिवंत असेपर्यंत परत असा दिवस आयुष्यात येऊ द्यायचा नाही. त्या दिवसापासून जे कामाला लागलो ते आत्तापर्यंत आजही मी 16 ते 18 तास काम करतो आणि इन्कम बरंच आहे. बरंच म्हणजे लोकांचं ॲन्युअल पॅकेज जेवढं आहे तेवढं मंथली पॅकेज आहे. आता हे घडलं कसं की 2004 ते 2024 झिरोपासून आजपर्यंत. तर असं किती जणांना घडावं असं वाटेल किंवा वाटतंय? स्वतःचे तर स्वप्न पूर्ण होतील, आई वडिलांचेही स्वप्न पूर्ण होतील. आणि या फुलगावच्याच कॅम्पमध्ये माझी लव्ह स्टोरी झाली होती. पोलिसाची मुलगी, पोलीस लाईनमध्ये राहणारी, कॉलेजच्या समोरची बिल्डिंग,
इथं आम्ही अफेअर जमलं, म्हणजे इथं कॉलेजला गेल्यावर प्रपोज झाला. पण एक पोलिसाची मुलगी नंतर पोलीस झाली आणि लग्न होतंय अरेंज मॅरेज झोपडपट्टीतल्या मुलाशी. मी जय भीम, ती जोशी, ब्राह्मण आणि बुद्धिष्ट, अरेंज मॅरेज. एवढं घडूनही ते का घडलं तर ज्या दिवशी प्रपोज केलं किंवा प्रेम घडलं त्या दिवशी एक ठरवलं होतं की हे प्रेम बिघडवणारं नसायला पाहिजे, आयुष्य घडवणारं बनवायचं. त्या दिवशी आम्ही पहिल्या दिवशी डिसाईड केलं होतं की लग्न करेल तर एकमेकांचे, नाहीतर आयुष्यभर अविवाहित राहील दोघेही. तेव्हा ज्या झोपडपट्टी बघितली तिने, लाईनीतली मुलगी, तिच्याकडे चॉईस होता सोडून जायचा, नाही गेली. ज्यावेळेस पोलीस केस झाली माझ्यावर त्यावेळेस चॉईस होता निघून जायचा, नाही गेली. तर तिथून माझी जबाबदारी काय वाढली की मला जर लग्न करायचे तर मेहनत करायला पाहिजे. अफेअर केल्यानंतर 8 वर्षानंतर आमचं अरेंज मॅरेज झालं. 8 वर्ष त्यानंतर अरेंज मॅरेज झालं. तेव्हा तुम्ही घडू शकता. फक्त आता हे घडण्यासाठी अंदाजे एक रोणी जरी सांगितलं ना, मी काय करायला पाहिजे होतं किंवा काय केलं असेल. पहिलीला तुमच्या आयुष्यात असा प्रकार घडला आणि तुम्हाला घडायचं तर काय करायला पाहिजे? असा प्रकार म्हणजे पहिल्यापासून स्टोरी आत्ताच वाक्य नाही, आत्ताच नाही, पहिल्यापासून सक्सेसफुल होण्यासाठी काय करायला पाहिजे, मी काय केलं असेल पहिलीला काय नाही. पण ते कमवण्यासाठी काय केलं असेल आपलं? सगळ्यांमध्ये छोटं मोठं काम, बरोबर आहे. कारण मी 9वीत असताना ऊसाच्या गुराळात कामाला होतो. दिवसाला 8 रुपये पगार होता. ग्रॅज्युएट झाल्यावर हमाली करत होतो, म्हणजे ते बेल्ट ट्रान्सफर विकायचं काम केलं, 1800 रुपये पगार. MA झाल्यावर क्रेडिट कार्डचं काम केलं, 2200 रुपये पगार. म्हणजे छोटी मोठी कामं केले. दुसरी लाईन सगळ्यांना चान्स मिळाला पाहिजे. काय करायला पाहिजे किंवा तुम्ही काय केलं असतं आयुष्यात सक्सेसफुल बनायचं म्हटल्यावर काय करायला पाहिजे आणि काय केलं असतं? कुणी सेकंड लाईन, थर्ड लाईन. काम आणि अभ्यास दोन्ही पण मॅनेज करू. बरोबर आहे. खूप स्ट्रगल केलं. कारण की साळुंके सर, उजळणकर सर, हे उजळणकर सर लग्नाला पण होते, रिसेप्शनला पण होते. आजही आपल्या कॉलेजचे झुंजारराव सर मला राम सरच म्हणतात, राम कधीच म्हणत नाही. तो रिस्पेक्ट कुठून आला? विश्वास. हां सर, आणि तुमच्या लाईफमध्ये म्हणजे तुम्ही एक डिसाईड केले, ठरवलं तुम्ही त्याच्यावरती कन्फर्म राहिले की आता एनी कॉस्ट म्हणजे कशी पण सिच्युएशन येऊ दे, पण तो म्हणजे जो झालेला प्रकार आहे तो आपल्याला परत तो दिवस म्हणजे आयुष्यात परत तो दिवस आला नाही पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही जे ठाम ठरवलं त्या मतावरती तर तुम्ही ठाम राहिले आणि त्याच्या रिगार्डिंग तुम्ही पुढचे जे प्लॅन केले आणि बरोबर. सक्सेस झाले. आणि हे मला वाटतं कोणीतरी नोट डाऊन केलं ना तरी तुमच्या सगळ्यांचं आयुष्य घडेल. ती ताई म्हटली छोटे मोठे कामं केले, ते म्हणजे एकदा डिसाईड केलं की फोकस, तेच केलं, डायव्हर्ट नाही झालं. तिसरं ती म्हणजे की अभ्यास आणि काम बॅलन्स केलं. मी चॅलेंज लावून सांगतो की तुमच्यापैकी बसलेल्यापैकी माझ्या एका वात्रट मुलगा एकही नसेल. तू जसं म्हणजे नाही का साळुंके सर किंवा उजळणकर सर, आणि काम दिलं ना, काम सांगितलं त्यांना माहीत असायचं की हे 100% पूर्ण होणारच आहे. रामला सांगितलं म्हणजे सगळं होणार आहे. त्यामुळे ते होतं की काम आणि बॅलन्स दोन्ही पाहिजे. निशा भंडारे मॅडम यांनी PhD करत होते MA झाल्यानंतर युनिव्हर्सिटीमध्ये, आणि मी विद्यापीठात MA ला ॲडमिशन घेतलं होतं. आमचं डिपार्टमेंट त्या गार्डनच्या समोर इकडे. दुपारी असंच जेवताना भेटल्यामुळे तू इथं कसं काय? आता त्यानंतर मला आता गेल्या आठवड्यात भेटल्या होत्या. म्हणजे तू इथं कसं काय? म्हटलं मॅडम इथं ॲडमिशन घेतलं. मॅडम म्हणलं शक्यच नाही, तू यासारखा मुलगा विद्यापीठात येणं इम्पॉसिबल. मी बॅगेतलं आय कार्ड काढून दाखवलं होतं की हे माझं आय कार्ड.
त्याच फक्त एक वाक्य बोलत होतं की मॅडम जरी कॉलेजमध्ये किती टाइमपास करत असेल ना किंवा किती वात्रट असलो तरी अभ्यास करायचो. सगळं कॉलेज संपलं ना मी लायब्ररीत जाऊन बसायचो, रेफरन्स बुक वाचत बसायचो. समोर दिसताना दिसायचं की हा टाइमपासच करतोय वगैरे, शिक्षक पण माहीत करायचे, पण अभ्यासात पण तेवढाच होतो. अजून कारण हे जे पॉईंट आहेत ना ह्याच्यातूनच तुम्ही घडणार आहात आणि त्यालाच आपल्याला एक वाक्य शेवटी बनवायचं की सक्सेसफुल बनण्यासाठी काय करायला पाहिजे, दुसरं वेगळं काहीच नाही. ही लाईन काय करायला पाहिजे? काय नाही, आपलं जे काम आहे ते नीट प्रामाणिकपणे केलं पाहिजे. बरोबर, प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचं आहे. माझं एक पॉडकास्ट आहे त्याच्यात पण एक तेच लिहिलेलं आहे की प्रामाणिक आणि उच्च विचारांमुळे माणूस कुठे पोहोचू शकतो. नंतर मी कुणाला तरी शेअर करायला सांगेन मी कसा घडलो. तर प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा आहे. लालचीचे प्रसंग खूप येते, फास्ट पैसे मिळवायचे मार्ग खूप भेटतील, खूप मित्रमैत्रिणी मुलं मुली भेटतील आपल्याला आयुष्यात की इजी लगेच पार्टी लगेच सगळं मिळेल. पण एकदा ते कनेक्शन तुटलं ना आपण रस्त्यावर. तेव्हा आपण आपल्या आई वडिलांच्या कमिटमेंट आणि आपल्या कमिटमेंटबद्दल कायम प्रामाणिक राहायला पाहिजे. ही लाईन नेटवर्किंग रिलेशन ठेवायला पाहिजे. कुठले कधी रिलेशन काय येतील उपयोगी पडतील माहीत नाही. नाहीतर आपण आपले ते मित्र काहीच करत नाही म्हणून त्यांच्यापासून लांब राहिलो, आयुष्यात ते पुढे जातील त्यावेळेस ते आपल्याला किंमत नाही देणार. कारण कधी लक्षात ठेवा, जोपर्यंत आपण सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत कुठलेही मित्र आपल्या जवळ येत नाहीत. आपण फेल्युअर असं नाही, एकही ओळख नाहीत आपण. जरी तिथे आपण क्लोज मित्र मैत्रिणी असलो तरीही आपण फेल झालं तर कोणी ओळख नाही आपलं. पण आपण सक्सेसफुल झालो ना की आपल्याला शोधत सगळे येते. हे कायम लक्षात ठेवा, नंतर पश्चाताप करायची वेळ नाही. अजून प्रत्येक गोष्ट कुठली वाईट असो चांगली असो घडली की राईट डाऊन किंवा डोक्यात ब्रेनमध्ये ठेवून द्यायचं की हे का घडलं आणि कशासाठी घडलं. प्रत्येक अनुभवातून शिकायचं हे का घडलं, त्यातून मी काय घ्यायला पाहिजे. आता मी जसं म्हणलं मर्डर केलं असतं किंवा आत्महत्या केली असते, दोन्ही माझ्याकडे मार्ग होते, दोन्ही अवॉइड केले. आणि त्याच्यावर माझं एक फेवरेट वाक्य आहे, मी जर मला पाहिजे ते डिसाईड केलं ना की मला इथून त्या साऊंडपर्यंत जायचं आहे, माझे पाय थकून तुटले, एक पाऊल उचलता येत नसेल ना तरी मी गुडघ्यावर रांगत जायला पाहिजे. गुडघ्यावर रांगत जाऊन गुडघे तुटले तरी मी कोपरावर ढकलत जायला पाहिजे, सरपटत जायला पाहिजे. पण त्या ध्येयापर्यंत एकतर ते ध्येय अचीव करेल किंवा रस्त्यात मी मरेल, एवढी कमिटमेंट पाहिजे. जीव गेला तरी चालेल मला, तिथं पोचताना माझा अर्ध्या रस्त्यात जीव गेला तरी चालेल, पण मी थांबणार नाही. शेवटी होऊन काय होईल, मरेनच. पण एकदा डिसाईड केलं की नाही थांबायचं नाही, कारण कधी ना कधी मरणार आहे. मग फेल होऊन मरण्यापेक्षा सक्सेस व्हायचे प्रयत्न करून मरू ना. अजून खूप हार्डवर्क लागतो आणि लाज सोडावी लागते. हार्डवर्क करताना लाज वाटते आपल्याला, लाज सोडावी लागते. त्यामुळे स्ट्रगल तर येतोच, पण स्ट्रगल आपण हार्डवर्क केलं की तो स्ट्रगल गायब होऊन जातो. शेवटची लाईन संयम, डिसिप्लिन किंवा संयम किंवा आपला पेशन्स, सातत्य. त्या दोन गोष्टी खूप आहेत. म्हणजे एक ठरवलं ना एकच गोष्ट करायची, फुल डेडिकेटेडली करायची, डिसिप्लिन वेनी करायची आणि पेशन्स ठेवायचे. कधी ना कधी ते घडणार आहे. ही स्टोरी आहे ना की खड्डा खोदताना की मी त्या सोन्याच्या खाणीपर्यंत एकच फक्त कुदळ मारायची राहिलेली असते आणि तिथून तो माणूस उलटा फिरतो आणि नंतर त्या इथून फक्त हाताने ढकललं तरी त्याला सोन्याची खाण लागते. फक्त तो हार मानतो.
99%ही होऊ द्यायचं नाही. मग आयुष्यात खूप सक्सेसफुल बनतं. फक्त प्रयत्न खूप ठेवायचे. अजून काही कॉमन काय ऐकायचंय, काय घडायचंय, किंवा काही क्वेश्चन असतील तर आपल्याला वेळ नाही जास्त आता, त्यामुळे आता क्वेश्चन आन्सर किंवा हे करू, किंवा माझ्याकडून अजून काय ऐकायचं. इन्कम स्टार्ट झालं माझं एक तर प्रत्येक सुट्टीत मी तर काम करायचो. म्हणजे 9वीत रसाच्या गुरुळात कामाला होतो. नंतर 10वी झाल्यावर 12वी झाल्यावर वडील माझे रस्त्यावरचे हमाल होते. रस्त्यावरचे हमाल जसं आपण मजुरावर थांबलेले बघतो लोक, तसे वडील सकाळी थांबायचे. तेव्हा 12वी नंतर वडील त्या कंपनीत कामाला म्हणून लोखंडाला कामाला जायचे. तिथं मी हमाली करायला जायचो. 18 रुपये 1 टन. 1 टन म्हणजे 1000 किलो. 1000 किलो लोखंड उचलून आत टाकलं किंवा खाली घेतलं की 18 रुपये मिळायचे. पण त्यावेळेस पण 12वीला मी 10 टनचं टार्गेट ठेवायचं दिवसात, की 10 टन झाल्याशिवाय घरी जायचं नाही. हार्डवर्क 180 रुपये दिवसात झाल्याशिवाय जायचं नाही. नंतर ग्रॅज्युएशनला डोर टू डोअर मॅग्नेटिक बेल्ट विकत फिरायचं. त्या निळ्या पिशव्यात लोक घेऊन फिरतात ना प्लास्टिकच्या मोठ्या खांद्यावर. मॅनेजमेंट ट्रेनिंग, मग आमचा प्रोजेक्ट आहे, आम्ही पण तेच म्हणायचो. 2200 रुपये पगार. पण त्यावेळेस टार्गेट ठेवायचो की 10 बेल्ट विकल्याशिवाय मी परत ऑफिसमध्ये जाणार नाही. कारण 10 बेल्ट विकले की 150 रुपये इन्सेंटिव्ह मिळायचा. पण जायचं नाही. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळेस हे क्रेडिट कार्डचं हे काम 2200-2800 रुपये पगार. त्यानंतर मग म्युच्युअल फंड, इन्शुरन्सची लायसन्स घेतला आणि म्युच्युअल फंडचा बिझनेस चालू केला. आणि तेव्हापासून फक्त म्युच्युअल फंडचा बिझनेसच करतोय आजही. आणि आज अख्ख्या पिंपरी चिंचवडमध्ये नंबर 1 मीच असेल. आणि पुण्यातही टॉपमध्ये आहे आणि अख्ख्या भारतात पण टॉपच्या हालतच्या आतच आहे. त्यामुळे इन्कम जर बघितलं तर जे म्हणतं ना मग असे अमाऊंट त्याच्यावर 1% का तेवढं इन्कम आहे. 1% कमिशन मिळतं म्युच्युअल फंडला. पण ते कशावर येणार आहे? मग अशी जी फिगर सांगितली ना, किती सांगितली होती? त्याच्यावर 1%. किती होते? त्याला डिवायडेड 12. ते ॲक्च्युअल इन्कम आहे. ते ॲक्च्युअल इन्कम आहे. आणि तरी आज 2 लाख रुपये. आणि हे टक्कल 1 जानेवारीपासून ठेवलेलं आहे. का तर फक्त माझं गोल ठेवलेली 500 कोटी रुपये मार्च एंडला माझ्या ॲसेट असतील. नाही झाले तर होत नाही तोपर्यंत मी टक्कलच आहे. 31 मार्च 2025 आणि 1 जानेवारीपासून करतोय. जे की केस माझे अजून गेले नाही, पूर्ण चांगले झाले. पण दररोज फिरताना असं बघताना आठवायला पाहिजे हे काय करायचं मला. ती कमिटमेंट पाहिजे. तर तुम्ही आयुष्यात काय बनण्यासाठी काय सोडू शकणार आहात ते प्रत्येकाने डिसाईड करा. त्याच्या अगोदर फक्त हे डिसाईड करा की तुम्हाला आयुष्यात काय बनायचं आहे. आज तुमच्यापैकी जे लिहितील ना, मी सांगतो 5 वर्षानंतर त्यांचं करिअर पूर्ण वेगळं असेल. फक्त 3 गोष्टी लिहा. तुम्हाला आयुष्यात काय बनायचंय, ते कशासाठी बनायचंय, म्हणजे का बनायचंय, पहिलं काय बनायचंय, कशासाठी बनायचंय, आणि तिसरं ते बनण्यासाठी तुम्ही आज कुणाला सोडणार आहात किंवा काय सवयी सोडणार आहे आणि काय तुम्ही सवयी ऍक्सेप्ट करणार आहात. मग तिथं सख्खी मैत्रीण जरी टाइमपास करणारी असली ना किंवा मित्र, थँक्यू म्हणायचं, सोडून द्यायचं. जर तुम्हाला अचीव करायचं आहे त्या 3 गोष्टी गेल्या ना, 1 पान भर किंवा 2 पान भर, तुम्ही निम्मे सक्सेसफुल तसेच झाला. समजा आयुष्यात काय बनायचंय, का बनायचंय आणि त्यासाठी माझी काय करायची तयारी आहे. सर, माझा एक असा प्रश्न आहे की तुमच्या ह्या बिहेवियरच्या जर्नीमध्ये तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये ग्रॅज्युएशन आणि मास्टरचा कसा उपयोग झाला, आणि तुम्ही असं समजतात का की इकॉनॉमीमध्ये तुम्ही शिक्षण घेण्यावरती
जर्नी काय ठरली नव्हती, फक्त इकॉनॉमिक्स करावं. हे पण का तर मला फर्स्ट इयरला इकॉनॉमिक्सला सगळ्यात कमी मार्क होते. माझे फेवरेट सब्जेक्ट होते जॉग्राफी आणि पॉलिटिकल सायन्स. 12वीला पॉलिटिकल सायन्समध्ये बोर्ड देता येतात, 2-4 मार्कांनी वाचलो होतो. म्हटलं हे तर आपल्याला येतंच, जे जमत नाही त्याला का नको आपण टेस्ट करायला. म्हणून जो विषय मला सगळ्यात कमी मार्क मिळाले होते इकॉनॉमिक्सला, तो डिसाईड केला की तोच आपल्याला स्पेशल घ्यायचा आहे. बघू का नाही जमत, मी तरी हरेन किंवा तो तरी हरेल. आणि मग इकॉनॉमिक्स शिकत गेलो. मग आमचे पात्रे सर होते, कुलकर्णी मॅडम होत्या, त्यांनी आम्हाला पुस्तक टेक्स्टबुक सोडून अवांतर वाचनाची सवय लावली. की फॉरेनर जे आहेत त्यांचे बुक्स वाचा लायब्ररीतून, टेक्स्टबुकच्या प्रत्येकाच्या टेक्स्टबुकच्या पाठीमागे संदर्भ ग्रंथ असतात, ते वाचायचे. ऑटोमॅटिक टेक्स्टबुक मधलं येतच. सक्सेसफुल होता माणूस. आता त्या इकॉनॉमिक्सच्या ह्याच्यामुळे काय झालं की मला सांगायला आलं लोकांना, कारण सगळे अनोळखी लोक आहेत. माझे जेवढे क्लायंट आहेत ना अनोळखी, एकही मला ओळखत नाही. मी MA इकॉनॉमिक्स आहे म्हणजे अंदाज सहज लोकांना वाटतं की अरे ह्याला पैशाचं कळतं, पण खरं काहीच कळत नव्हतं. मी खोटं बोललो नाही, प्रामाणिक राहिलो आणि जे जमलं नाही ते समोर त्यांना सांगितलं मला जमत नाही, मी उद्या अभ्यास करून येऊन सांगतो तुम्हाला. आणि विद्यापीठातली तर माझी आमची होती अशी की MA ला विद्यापीठात पूर्ण इंग्लिशमधून शिकवायचे. ते प्रोफेसर आमच्या वेळेचे होते ना, आत्ताच्या ज्ञान मंदिरी साठी किंवा आराव सर होते, अजित आपले टीव्हीवर गाडीवाले असतात ते होते. काय बोलायचे ते आम्हाला कळायचंच नव्हतं, म्हणजे कळतच नव्हतं की काय बोलताय, कारण इंग्लिश कधी येत नव्हतं. आजही इंग्लिश येत नाही. आजही मला 5 वाक्य इंग्लिशमध्ये बोलता येत नाही. 5 वाक्य नॉनस्टॉप. त्यावेळेस ते इंग्लिशमधून शिकवायचे. आम्हाला नोट्स काढायला अलाउड नव्हत्या. फक्त ऐकायचं 2 तास, 2 तासाचे 2 लेक्चर असायचे दिवसाला. नंतर त्या म्हणजे लायब्ररीत जायचं, तिथून पुस्तक घ्यायचे. ते पुस्तक इंग्लिश, मराठी मिळतच नव्हतं त्यावेळेस जास्त. इंग्लिश पुस्तकाचं वाचायचे, त्याचं मराठी ट्रान्सलेट करायचं आणि मराठीतून पेपर लिहायचे. त्यामुळे डबल ट्रिपल अभ्यास झाला तो इकॉनॉमिक्सचा. इंग्लिश पण कळलं, हे पण कळलं. आणि इंग्लिश कळलं नाही तर ते पिक्चर आणि ह्याच्यामुळे ना शब्द कळले मस्त पाहिजे. रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग, कन्झम्पशन, GDP, नेटवर्क. मग ते लोकांना असं वाटतं की खूप हुशार आहे. मग शिकत राहायचं. अजून मुलांपैकी ते मुलांना स्वप्नच नाही. आता वासंती पोलीस झाली 2005ला आम्हाला, कारण इन्कम नव्हतं. मग ती म्हणजे मी पोलीस होते, वायरलेसला झाले आणि 12मध्ये रिझाईन करून टाकलं. गरज नाही. किती जण पोलीसचा जॉब डिझाईन करतील, वायरलेस ऑपरेटर. लाईन्सचे किती जण आहेत आपले पोलीस लाईनमध्ये? नाही बोलू. आज तो पगार 90,000 रुपये महिना आहे तिच्याबरोबरच्या मैत्रिणींचा. कारण ज्यावेळेस आपण एखाद्या कामावर डिपेंड नसतो ना, त्यावेळेस आपल्याला कुणाची हाजी करायची गरज नसते. पण तेवढं सेल्फ सफिशियंट बनायला पाहिजे. अजून काही विचारायचे? काही शेवटचे 2 प्रश्न घेऊ. काही ओपनली विचार. काही तेव्हा फक्त एक तुम्हाला शुभेच्छा देतो. काय करायचं पुढचं जर आपल्याला आतापासून करावं लागतं. आणि जर का असं झालं की विचार करताना उशीर झाला आणि आपल्याला अजूनही कळलं नाही की काय करायचं पुढचं. आणि तर तुमचं काय म्हणणं आहे की कधीपर्यंत तुम्हाला तुम्हाला काय करायचं हे तुम्हाला करायला पाहिजे, उशीर नको व्हायला. आत्ता त्या क्षणाला मला पुढं कधी काय बनायचं आहे ते आत्ता ह्या क्षणाला डिसाईड करायला पाहिजे, उद्या पण नाही. आता माझ्या बाबतीत मी तुम्हाला सांगतोय, पण माझ्या बाबतीत मी डिसाईड कधीच नव्हतं केलं. ग्रॅज्युएट झाल्यावर MPSCच्या अभ्यासाला लागलो, MA झाल्यावर CET-NETच्या अभ्यासाला लागलो, पण तेवढं नॉलेज नव्हतं.
जास्त प्रयत्न नाही केले, कारण प्रत्येकाला आपली एक लेवल माहीत असते की मी किती करू शकतो. ते वेळेवर सोडता पण यायला पाहिजे, नाहीतर ते आपण त्या लेवलमध्ये नाहीच आहे आणि मी फक्त प्रयत्न करतोय, नाही मिळणार सक्सेस. तर सक्सेस मिळवण्यासाठी मी किती धडपड करणार आहे आणि माझं किती डेडिकेशन आहे ते महत्त्वाचं आहे. मी आज मला समजा IAS बनायचं आहे आणि मी प्रयत्नच करत नाही, 1-2 वर्षाचा अभ्यास करून नाही बनणार, तर 5-10 वर्षाची प्रोसेस आहे. लोक बाहेरच्या 11वीपासून अभ्यास करतात IAS IPS साठी, MPSC UPSC साठी. आपण ट्राय करतो ग्रॅज्युएशन झाल्यानंतर. आज डिसाईड करा, 2 ते 3 ऑप्शन तयार ठेवा, हे नाहीतर हे, हे नाहीतर हे. नंतर एकाच मागं लागलं आणि करिअरमध्ये ते जर नाही मिळालं तर आपल्याला फ्रस्ट्रेशन येतं. फ्रस्ट्रेशन येतं आणि अंग मेहनत करायची सवय राहत नाही, त्यामुळे आपण अंग मेहनत पण करू शकत नाही. कारण एक ठप्पा लागलेला असतो ना, मी ग्रॅज्युएट आहे, मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे, मग मी कशाला हे काम करू, ते सोडून द्यायचं. आज मोठे इंजिनियर वडापाव तसंच आहे, गोली वडापाव 3-4 हजार कोटीचे कंपनी, इंजिनियर बनलेले होते. पैसा कशात आहे? आणि एक तुम्हाला सगळ्यांना सांगतो, प्रत्येक फील्ड आणि प्रत्येक सेक्टरमध्ये पैसा आहे आणि सक्सेस आहे, आणि प्रत्येक फील्ड प्रत्येक सेक्टरमध्ये फेल्युअर पण आहे. असं जगात एकही फील्ड नाही जिथं कायम सक्सेसच आहे, आणि असं जगात एकही फील्ड नाही की जिथं फक्त फेल्युअर आहे. कारण फेल्युअर असं तर ती फील्ड अख्खी बंदच पडायला पाहिजे, आणि सक्सेस आहे तर अख्खा जग तिकडे जायला पाहिजे. दोन्ही गोष्टी नाही होत. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये पास होणारे पण आहेत, फेल होणारे पण आहेत. आमच्या वर्गात ॲटो ड्रायव्हर पण होते, वॉचमन, कुरिअरचं काम करणारे पण आहेत. आमच्याच वर्गात मीही आहे, आमच्याच वर्गात एक आमदार पण आहे, आम्ही आमदार झाले तो आमच्याच वर्गात.